नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 039 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 39. मागच्या 38व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योगाच्या 23व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं. आता ह्या 39व्या भागामध्ये आपल्याला 24व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचनाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती, तुमच्या सुट्टीतील सहली किंवा पर्यटन यांचं सुयोग्य नियोजन तुम्हाला करता यावं आणि चांगली ठिकाणं तुम्हाला पाहता यावीत म्हणून आम्ही तुमच्या सोयीसाठी आणि आमच्या हौसेसाठी हा केदार पूजा प्रवास नावाचा चॅनल सुरू केलेला आहे. या चॅनललाही आपण याच केदार सीकर सनातन संस्कार प्रमाणेच सपोर्ट करावा ही आपल्याला विनंती आहे. या चॅनलचे केदार पूजा प्रवास चॅनलचेही व्हिडिओ बघावेत, त्यांना लाईक करावं, कॉमेंट करावेत आणि आमच्या नवीन चॅनललाही सबस्क्राईब किंवा फॉलो करून त्याची नोटिफिकेशन ऑन करून ठेवावी ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भोवयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग पुस्तकाचं पान क्रमांक 341 आणि त्यावरची शेवटच्या ओळीवरती सुरू होतो 24व्या श्लोकाचा संबंध. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे नाव योग आहे असे सांगून तो प्राप्त करून घेण्याचे निश्चित कर्तव्य सांगितले गेले आहे. आता पुढील 2 श्लोकात ती स्थिती प्राप्त करण्यासाठी अभेद रूपाने परमात्म्याच्या ध्यानयोगाचे साधन करण्याची रीत भगवंत सांगत आहेत. आणि पुढे येतो 24वा श्लोक. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः. अर्थ वाचूयात. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून, असा अर्धा श्लोक आहे. अर्धा श्लोक पुढचा आहे. पहिला प्रश्न 24व्या श्लोकावरचा. येथे कामना या संकल्पामुळे उत्पन्न होतात असे सांगितले आहे आणि दुसऱ्या अध्यायातील 62व्या श्लोकामध्ये कामनेची उत्पत्ती ही आसक्तीने होते असे सांगितले आहे. असा फरक का आहे? उत्तर, तेथे संकल्पातून आसक्तीची व आसक्तीपासून कामनेची उत्पत्ती होती असे सांगितले आहे. त्यामुळे ते मूळ कारण संकल्पच आहे, म्हणून तेथील व येथील म्हणण्यामध्ये काहीही भेद नाही. पुढचा प्रश्न. सर्व कामना कोणत्या आहेत आणि त्याचा निःशेष त्याग म्हणजे काय? उत्तर, या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल जितक्या आणि जशा तीव्र, मध्यम किंवा मंद अशा कामना आहेत त्या सर्वांचे बोधक येथे सर्वान कामान हे शब्द आहेत. यामध्ये स्पृहा, इच्छा, तृष्णा, आशा आणि वासना इत्यादी कामनेचे सर्व प्रकार येतात. या कामनेची उत्पत्ती संकल्पामुळे होते असे सांगितले आहे, म्हणून आसक्ती सुद्धा यांच्यामध्येच मोडते. कोणत्याही भोगाबद्दल कोणत्याही प्रकारे जरासुद्धा वासना, आसक्ती, स्पृहा, इच्छा, लालसा, आशा किंवा तृष्णा राहू न देणे यालाच संपूर्ण कामनेचा निःशेष रूपाने त्याग असे म्हणतात. भांड्यातून तूप काढून घेतल्यावर सुद्धा तुपाचा ओशटपणा उरतो किंवा ज्याप्रमाणे डबीमधून कापूर किंवा केशर किंवा कस्तुरी काढून घेतल्यावरही डबीमध्ये वास राहतो, त्याचप्रमाणे कामनेचा त्याग केल्यावरही तिचा सूक्ष्म अंश उरतो. त्या उरलेला सूक्ष्म अंशाचाही त्याग करणे म्हणजे कामनेचा निःशेष त्याग करणे होय. पुढचा प्रश्न. मनाने इंद्रिय समुदायाला चांगल्या प्रकारे रोखणे याचा काय अर्थ आहे? उत्तर, विषयांमध्ये वावरणे हा इंद्रियांचा स्वभावच आहे, परंतु जेव्हा मन त्यांच्याबरोबर असते तेव्हाच ती एखाद्या विषयाला ग्रहण करण्यास समर्थ असतात. मन जर दुर्बल असेल तर इंद्रिये त्याला जबरदस्तीने आपल्याकडे खेचून घेतात, पण निर्मल आणि निश्चयात्मिका अशा बुद्धीच्या सहाय्याने जेव्हा मन एकाग्र केले जाते तेव्हा मनाचे सहकार्य न मिळाल्यामुळे ही इंद्रिये विषयांमध्ये वावरण्यास असमर्थ होतात. म्हणून 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत केलेल्या वर्णनाप्रमाणे ध्यानयोगाच्या साधनासाठी आसनावर बसून योग्याने विवेक व वैराग्य यांच्या साहाय्याने मनाने सर्व इंद्रियांचा सर्व बाह्य विषयांपासून सर्व प्रकारे पूर्णतः बाजूला घ्यावे. कोणत्याही इंद्रियाला कोणत्याही विषयात जराही शिरू न देता त्याला पूर्णपणे अंतर्मुख बनवले पाहिजे. हेच मनाने इंद्रिय समुदायाला चांगल्या प्रकारे रोखणे होय.
पुढे येतो 25वा श्लोक. याला संबंध दिलेला नाहीये कारण 24 आणि 25चा विषय एकच आहे. आपण अर्थ जेव्हा बघितला तेव्हा तुम्हाला समजलं असेल की अर्धवाक्य 24व्या श्लोकात आहे आणि अर्धवाक्य 25व्या श्लोकात आहे. चला तर मग श्लोक वाचूयात. शनै शनैरुपर्मेदद् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. अर्थ बघूयात. क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. पहिला प्रश्न 25व्या श्लोकावरचा. क्रमाक्रमाने उपरती प्राप्त करून घेणे व उपयुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थित करणे म्हणजे काय? उत्तर. मागील श्लोकात मनाने इंद्रियांना बाह्य विषयांपासून पूर्णपणे बाजूला घेण्यासंबंधी सांगितले आहे. परंतु मन जोपर्यंत विषयांचे चिंतन करीत राहते तोपर्यंत ते परमात्म्यामध्ये चांगल्या प्रकारे एकाग्र होऊ शकत नाही आणि ते इंद्रियांना चांगल्या प्रकारे विषयापासून खेचूनही घेऊ शकत नाही. विषय चिंतन करणे हा मनाचा अगदी कालापासूनचा अभ्यास आहे. त्याला चिर अभ्यस्त विषय चिंतनापासून बाजूला घेऊन परमात्म्यामध्ये लावायचे आहे. ज्या वस्तूमध्ये लावण्याचा अभ्यास असतो त्यात मन तदाकार होते आणि त्यापासून ते सहजासहजी बाजूला होऊ इच्छित नाही. हा मनाचा स्वभाव आहे. त्याला बाजूला घेण्याचा उपाय म्हणजे पूर्वीच्या अभ्यासाविरुद्ध नवीन तीव्र अभ्यास करावा. कधी न कंटाळणाऱ्या ध्येयाच्या निश्चयावर दृढ राहणाऱ्या धैर्ययुक्त बुद्धीने त्याला फूस लावून, रागवून, रोखून व समजावून नवा अभ्यास करायला लावावा. धैर्य सोडल्याने किंवा उतावीळपणाने काम होत नाही. जर बुद्धी दृढ राहिली व अभ्यास चालू राहिला तर काही वेळातच मन पूर्वीच्या विषयापासून पूर्णपणे बाजूला होऊन नव्या विषयांशी तदाकार होईल. मग ते त्यापासून बाजूला जायचे नाही असे ते पूर्वी हटत नव्हते तसे आता यापासून हटत नाही. म्हणून भगवंत शनैही उपरत होण्यास व धैर्ययुक्त बुद्धीने मन परमात्म्यामध्ये स्थिर करण्यास सांगून असे दाखवत आहेत की ज्याप्रमाणे लहान मूल हातामध्ये चाकू किंवा कात्री घेते तेव्हा आई त्याला सांगून व गरज भासल्यास रागावून हळूहळू त्याच्या हातातून ती कात्री किंवा तो चाकू काढून घेते, त्याचप्रमाणे विवेक व वैराग्य यांनी युक्त असलेल्या बुद्धीने मनाला सांसारिक भोगांची अनित्यता व क्षणभंगुरता समजावून देऊन व भोगात गुरफटल्यामुळे प्राप्त होणारी बंधने व नरकादी यातना यांचे भय दाखवून त्याला विषय चिंतनापासून पूर्णपणे रहित करावे. हेच शनैही उपरती प्राप्त करून घेणे होय. जोपर्यंत मन विषय चिंतनाचा पूर्णपणे त्याग करून टाकत नाही तोपर्यंत साधकाने प्रत्येक दिवशी आसनावर बसून प्रथमतः इंद्रियांना बाह्य विषयांपासून रोखावे. नंतर बुद्धीने मनाला क्रमाक्रमाने विषय चिंतनापासून रहित करण्याचा प्रयत्न करावा आणि धैर्ययुक्त बुद्धीने त्याला परमात्म्यामध्ये स्थिर करीत जावे. परमात्म्याचे तत्व आणि रहस्य हे न जाणल्यामुळे ज्या बुद्धीमध्ये स्वाभाविकपणे आसक्ती, संशय व भ्रम हे असतात ती बुद्धी स्थिर बुद्धी नसते व धैर्ययुक्तही नसते. अशी बुद्धी आपला प्रभाव टाकून मनाला परमात्म्याच्या ध्यानामध्ये स्थिरही करू शकत नाही. परंतु सत्संगामुळे परमात्म्याचे तत्व व रहस्य यांना जाणून जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा ती दृश्य वस्तू समूहाला सोडून परमात्म्यामध्ये रमण करते. त्यावेळी तिच्या दृष्टीने एका परमात्म्याखेरीज इतर काहीही उरत नाही. तेव्हा ती मनाला विषयापासून चांगल्या प्रकारे बाजूला करून त्याला परमात्म्याच्या चिंतनात लावून क्रमाक्रमाने त्याला तदाकार करते. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करणे म्हणजे हेच होय. पुढचा प्रश्न. परमात्म्याशिवाय इतर कशाचेही चिंतन करू नये याचा भावार्थ काय? उत्तर. मन जोपर्यंत परमात्म्यामध्ये निरुद्ध होऊन पूर्णपणे तद्रूप होत नाही म्हणजे जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मन ध्येय वस्तूंमध्ये परमात्म्यामध्ये निरंतर लागून राहील असे नाही. म्हणून कठोर अभ्यासाची गरज असते. साधक जेव्हा ध्यान करण्यास बसतो व अभ्यासामुळे जेव्हा त्याचे मन परमात्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा मन एक क्षणभरही परमात्म्यापासून बाजूला जाऊन दुसऱ्या विषयात जाऊ नये यासाठी सावध राहावे असा येथे भगवंतांच्या म्हणण्याचा अभिप्राय आहे. साधकाचे असे सावध राहणे हे अभ्यासाच्या दृढतेच्या दृष्टीने फार उपयोगी ठरते. प्रत्येक दिवशी मनाला अधिक सावध ठेवून त्याला भटकू न देता विशिष्ट काळापर्यंत परमात्म्यामध्ये स्थिर ठेवावे व ध्यानाचा अभ्यास वाढवावा. पुढचा प्रश्न. ध्यानाच्या वेळी मनाला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये कसे लावावे? सुंदर प्रश्न आणि त्याचं सुंदर उत्तर. पूर्वी सांगितलेल्या प्रकारे अभ्यास करीत असलेल्या साधकाने एकांतात बसून ध्यानाच्या वेळी मन पूर्णपणे निर्विषय करून एकमात्र परमात्म्याच्या स्वरूपामध्येच लावण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये ज्या एखाद्या वस्तूची प्रचिती येईल
तिला कल्पना मानून लगेच टाकून द्यावे. अशा प्रकारे चित्तात स्फुरण पावणाऱ्या सर्व वस्तूंचा त्याग करून क्रमशः शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी यांच्या अस्तित्वाचाही त्याग करून टाकावा. सर्वांचा अभाव करीत करीत जेव्हा सर्व दृश्य पदार्थ चित्तातून निघून जातील तेव्हा सर्वांच्या अभावाचा निश्चय करणारी एकमात्र वृत्ती उरेल. ही वृत्ती शुभ आणि शुद्ध होय, परंतु दृढ धारणेने तीही नाहीशी केली पाहिजे, किंवा सर्व दृश्य प्रपंचाचा अभाव झाल्यावर तो आपोआपच शांत होईल. त्यानंतर जे काही उरते तेच अचित्य तत्व होय. हे तत्व केवल आहे आणि सर्व उपाधिरहित एकटेच परिपूर्ण आहे. त्याचे वर्णन किंवा चिंतन कोणीही करू शकत नाही. या समजावून सांगण्याच्या गोष्टी नाहीत, या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी भयंकर उपासना आणि अभ्यास करावा लागेल. म्हणून अशा प्रकारे दृश्य प्रपंच व शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार यांचा अभाव करणे इतकेच काय, अभाव करणाऱ्या वृत्तीचाही अभाव करून अचिंत्य तत्वामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि पुढे येतो 26व्या श्लोकाचा संबंध. मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करून परमात्म्याशिवाय इतर कशाचेही चिंतन न करण्यास सांगितले आहे. परंतु जर एखाद्या साधकाचे चित्त पूर्वाभ्यासामुळे जबरदस्तीने विषयांच्याकडे गेले तर त्याने काय करावे यावर भगवंत उत्तम मार्गदर्शन पुढच्या श्लोकामध्ये देतात. 26व्या श्लोकामध्ये यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशम नयेत. अर्थ बघूयात. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. पहिला प्रश्न 26व्या श्लोकावरचा. या श्लोकाचा अभिप्राय काय? उत्तर: मन हे फारच अस्थिर व चंचल आहे. ते सहजासहजी कुठेही स्थिर होऊ इच्छित नाही. नवीन अभ्यासापासून ते वारंवार दूर पळते. साधक मोठ्या प्रयत्नाने मन परमात्म्यामध्ये लावतो. मग त्याला वाटते की मन परमात्म्यामध्ये लागले आहे, परंतु थोड्याच वेळात जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला कळते की मन कुठेतरी दूर गेले आहे. कुणास ठाऊक, म्हणून मागील श्लोकात म्हटले आहे की साधकाने सावध राहावे. परमात्म्याला सोडून दुसरे कशाचे चिंतन मनाला करू देऊ नये. साधक सावध असतानाही थोडीशी संधी मिळताच ते मन इतरत्र चटकन दुसरीकडे निघून जाईल. काही वेळा तर कळणारही नाही की ते केव्हा व कुठे गेले आहे. मन हे परमात्म्यास सोडून विषयांच्या मागे पळते. त्याला अज्ञान हेच खरे कारण होय. त्यामुळे मोहित होऊन मन आनंद व शांती यांचा अनंत समुद्र असलेल्या सच्चिदानंद घन परमात्म्याला सोडून अनित्य, क्षणभंगूर आणि दुःखजनक विषयांकडे वारंवार धावते आणि त्यांच्यात रमते. परंतु त्यांच्या अपेक्षेने अत्यंत गौण असले तरी साधनाच्या दृष्टीने त्याचे मुख्य प्रधान कारण म्हणजे विषय चिंतनाचा चिरकालीन अभ्यास हे होय. म्हणून भगवंत म्हणतात की ध्यानाच्या वेळी साधकाला ज्या क्षणी वाटेल की मन इतर विषयांकडे गेले आहे त्या क्षणी त्याने मोठ्या सावधपणे व दृढतेने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ताबडतोब त्याला पकडून आणावे व परमात्म्यामध्ये लावावे. अशा प्रकारे वारंवार विषयांपासून दूर करून मनाला परमात्म्यामध्ये लावण्याचा अभ्यास करावा. मन 1000 वेळा विनवणी करेल, वाटेल तशी खुशामत करेल, वाटेल तितका लोभ, प्रेम किंवा भय दाखवेल, तरी त्याचे काहीही ऐकू नये. त्याला जराशी सवलत दिली की त्याची उच्छृंखलता वाढलीच असे समजा. या अवस्थेमध्ये मनाचे ऐकून त्याला जरासे थांबू देणे म्हणजेच रोग्याला मोहामुळे कुपथ्य करण्यास देऊन किंवा लहान मुलाला धारदार सुरी देऊन त्याला समजावण्यासारखे आहे. सावधपणा ही सुद्धा साधना होय. साधक जर या अवस्थेमध्ये असावध व दुर्बल राहिला तर त्याचा ध्यानयोग सफल होणार नाही. म्हणून त्याने फार सावध राहिले पाहिजे. मनाला पुन्हा पुन्हा विषयांपासून बाजूला घेऊन परमात्म्यामध्ये लावले पाहिजे. पुढचा प्रश्न. मागील श्लोकामध्ये व या श्लोकामध्ये आत्मा या शब्दाचा अर्थ परमात्मा असा केलेला आहे, याचे कारण काय? सुंदर प्रश्न आणि उत्तर. येथे आत्मा आणि परमात्मा यांच्या अभेदाचे प्रकरण आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठीच आत्मा या शब्दाचा अर्थ परमात्मा असा केलेला आहे. पुढे येतो 27व्या श्लोकाचा संबंध. चित्त चोहींकडून बाजूला घेऊन एका परमात्म्यामध्ये स्थिर केल्यामुळे काय होते ते आता भगवंत 27व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतमकल्मषम. अर्थ बघूया. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि
ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. पहिला प्रश्न 27व्या श्लोकावरचा. प्रशांत मनसम हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, विवेक व वैराग्य यांच्या प्रभावामुळे विषय चिंतन सोडून आणि चंचलता व विक्षेप यांनी रहित होऊन ज्याचे चित्त पूर्णपणे स्थिर व सुप्रसन्न झाले आहे आणि त्यामुळे ज्याला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आढळ स्थिती प्राप्त झालेली आहे, अशा योग्याला प्रशांत मनाहा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, अकल्मषम याचा अर्थ काय आहे? उत्तर, मनुष्याला अधोगतीस घेऊन जाणारे जे तमोगुण व तमोगुणाचे कार्यरूप प्रमाद, आळस, अतिनिद्रा, मोह, दुर्गुण, दुराचार इत्यादी जितके मलरूपी दोष आहेत, त्या सर्वांचा समावेश कल्मष या शब्दाने करावा. म्हणजे पापाने जो सर्वथा रहित आहे तो अकल्मष होय. पुढचा प्रश्न, येथे अकल्मष या पदाचा अर्थ जर पापकर्म व सकाम पुण्यकर्म या दोन्हींनी रहित असा मानला तर काय हरकत आहे? जरा हाय लेवलचा प्रश्न आहे आणि हाय लेवलचं उत्तर वाचूयात. उत्तर, सकाम पुण्यकर्माचा अभाव हा शांतिरजसम या पदामध्ये येतो, म्हणून अकल्मषम या पदाने केवळ पापकर्माचा अभाव असा अर्थ मानला पाहिजे. पुढचा प्रश्न, शांतरजसम हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, आसक्ती, स्पृहा, कामना, लोभ, तृष्णा आणि सकाम कर्म या सर्वांची उत्पत्ती रजोगुणापासूनच होते आणि या गोष्टीच रजोगुण वाढवतात. म्हणून जो पुरुष या सर्वांनी रहित आहे त्याचे वाचक शांतरजसम हे पद आहे. चंचलतारूपी विक्षेप सुद्धा रजोगुणाचेच कार्य आहे, परंतु त्याचे वर्णन प्रशांत मनसम मध्ये आलेले आहे, म्हणून येथे पुन्हा सांगितले नाही. पुढचा प्रश्न, ब्रह्मभूतम याचा अर्थ काय? उत्तर, मी देह नव्हे तर सच्चिदानंद घन ब्रह्म आहे अशा प्रकारचा अभ्यास करीत करीत साधकाची सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये दृढ स्थिती होते. अशा प्रकारे ब्रह्मामध्ये अभिन्न भावनेने स्थित असलेल्या पुरुषाला ब्रह्मभूत असे म्हणतात. पुढचा प्रश्न, ब्रह्मभूतम हे पद साधकाचे वाचक आहे की सिद्ध पुरुषाचे? उत्तर, ब्रह्मभूतम हे पद उच्च कोटीच्या अभेद मार्गीय साधकाचे वाचक आहे. अशा साधकाचे रजोगुण व तमोगुण हे शांत झालेले असतात, परंतु तो गुणांपासून पूर्णपणे अतीत झालेला नसतो. तो स्वतःच्या दृष्टीने ब्रह्माच्या स्वरूपामध्ये स्थित आहे, परंतु वस्तुतः त्याला ब्रह्माची प्राप्ती झालेली नसते. अशा प्रकारे ब्रह्माच्या स्वरूपामध्ये दृढ स्थिती झाल्यावर लगेचच तत्वज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते. त्यामुळे पुढील श्लोकात या स्थितीचे फल आत्यंतिक सुखाची प्राप्ती असे सांगितले आहे. ही आत्यंतिक सुखाची प्राप्ती म्हणजेच ब्रह्माची प्राप्ती होय. 5व्या अध्यायातील 24व्या श्लोकामध्ये सुद्धा याच अर्थाने ब्रह्मभूतः हे पद आलेले आहे आणि तेथे त्याचे फल निर्वाण ब्रह्माची प्राप्ती असे सांगितले आहे. 18व्या अध्यायातील 54व्या श्लोकातही ब्रह्मभूत पुरुषाला पराभक्तीची किंवा तत्वज्ञानाची प्राप्ती होते असे सांगून त्याला त्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होते असे म्हटले आहे. म्हणून येथे ब्रह्मभूतम हे पद सिद्ध पुरुषाचे वाचक नव्हे. पुढचा प्रश्न, उत्तम सुखाची प्राप्ती याचा आशय काय? उत्तर, तमोगुण व रजोगुण यांच्या पलीकडील शुद्ध सत्वामध्ये स्थित असलेला साधक हा नित्य विज्ञानानंदघन परमात्म्याच्या ध्यानामध्ये अभिन्न भावनेने स्थित झाल्यावर त्याला जो ध्यानजनित सात्विक आनंद मिळतो त्यालाच येथे उत्तम सुख असे म्हटले आहे. 5व्या अध्यायातील 21व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये ज्याला सुख म्हटले आहे व 24व्या श्लोकामध्ये ज्याला अंतःसुख असे म्हटले आहे त्याचाच पर्यायवाची शब्द उत्तम सुख होय. आणि पुढे येतो 28व्या श्लोकाचा संबंध. परमात्म्याचे अभेद रूपाने ध्यान करणाऱ्या ब्रह्मभूत योगाची स्थिती सांगितल्यावर आता भगवंत त्याचे फळ सांगत आहेत. 28वा श्लोक, युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते. अर्थ बघूयात. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. पहिला प्रश्न 28व्या श्लोकावरचा, विगत कल्मषः या विशेषणाबरोबर येथे आलेला योगी हा शब्द कशाचा वाचक आहे? उत्तर, मागील श्लोकामध्ये अकल्मषम याचा जो अर्थ केला आहे तोच अर्थ विगत कल्मषः याचा आहे. असा पापरहित उच्च कोटीचा जो साधक अभेद भावनेने परमात्म्याच्या स्वरूपाचे ध्यान करतो त्याला येथे योगी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे आत्म्याला निरंतर परमात्म्यामध्ये लावण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर,
पूर्वी 25व्या श्लोकात सांगितलेल्या रीतीने दृश्य प्रपंचाच्या चिंतनाने रहित होऊन दृढ निश्चयाने साधक निरंतर अभेद रूपाने परमात्म्यामध्ये स्थित होतो, म्हणजे ब्रह्मरूपच बनून राहतो। हेच वरील प्रकारे आत्म्याला परमात्म्यामध्ये लावणे होय। पुढचा प्रश्न, 12व्या अध्यायातील 5व्या श्लोकात परमात्म्याची प्राप्ती रूप निर्गुण विषयक गती दुःखानेच प्राप्त होते असे सांगितले आहे, आणि येथे असे सांगितले आहे की अव्यक्त परब्रह्माची प्राप्ती सुखाने होते। याचे कारण काय? उत्तर, ज्याला मी देह आहे असा देहाभिमान असतो त्याला अव्यक्त विषयक गती प्राप्त होणे हे खरे तर अत्यंत कठीण आहे। 12व्या अध्यायामध्ये देहवद्भिही या शब्दाने देहाभिमानी माणसाला उद्देशूनच असे म्हटले आहे, परंतु येथे भगवंतांनी पूर्वीच्या श्लोकात साधक हा ब्रह्मभूत होतो असे सांगून स्पष्ट केले आहे की जेव्हा सांख्ययोगाचा साधक देहाभिमानाने रहित होऊन ब्रह्मामध्ये स्थित होतो तेव्हा साधकामध्ये देहाभिमान राहत नाही, व जेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये त्याची अभेद रूपाने स्थिती होते तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती सुखाने होते। म्हणून अधिकारी भेदाने दोन्ही ठिकाणीचे म्हणणे पूर्णपणे उचित आहे। पुढचा प्रश्न, परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तिरूप अनंत आनंदाचा अनुभव घेतो या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, जगात जितकी म्हणून मोठ्यात मोठी सुखे मानली जातात त्यात खरोखर खरे सुख कोणतेच नाही, कारण त्यातील एकही असे नाही की जे सर्वांपेक्षा महान आहे व जे नित्य व एकसारखे राहते। म्हणून श्रुती म्हणते, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ति भूमैव सुखम भूमा त्वेव विजिज्ञासितव्यः। श्रुतीमधला हा छांदोग्य श्रुतीमधला हा श्लोक आपल्याला दिला त्यांनी, त्याचा अर्थ बघूयात। जे भूमा किंवा महान निरातिशय आहे तेच सुख होय, आत्म्या अल्पामध्ये सुख नव्हे। भूमा हेच सुख होय आणि त्या भूमालाच विशेषतः जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अल्प आणि भूमा म्हणजे काय हे सांगताना श्रुती पुन्हा म्हणते, यत्र नान्यत पश्यति नान्यत शृणोति नान्यद्विजानाति स भूमाद यत्रान्यत पश्यत पन्यत शृणोत पद्विजानाति तदल्पम यो वै भूमा तदमृतमथ यदल्पम तन्मर्त्यम। भयंकर अवघड श्लोक आहेत छांदोग्य उपनिषदामधले, आपल्याला सवय नसल्यामुळे पहिल्यांदाच जीवनामध्ये वाचताना हा इतके कठीण जात आहेत। असो, आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत, उपनिषदांचं ज्ञान हा आपल्याला बोनस आहे। अर्थ वाचूयात या अवघड श्लोकाचा। जेथे साधक अन्य पाहत नाही, अन्य ऐकत नाही, अन्य जाणत नाही तो भूमा होय, आणि जेथे साधक हा अन्य पाहतो, अन्य ऐकतो, अन्य जाणतो तो अल्प आहे। जो भूमा आहे तोच अमृत आहे, आणि जो अल्प आहे तो मरणशील किंवा नश्वर होय। जे आज आहे व जे उद्या नष्ट होणार आहे ते वास्तविक सुखच नव्हे, पण जर त्याला काही अंशी सुख मानले तर ते अत्यंत तुच्छ व नगण्य होय। महर्षी याज्ञवल्क्यांनी सुखाचे तुलनात्मक विवेचन करताना म्हटले आहे की संपूर्ण भूमंडळाचे साम्राज्य, मनुष्यलोकीचे पूर्ण ऐश्वर्य व स्त्री, पुत्र, धन, जमीन, स्वास्थ्य, सन्मान, कीर्ती इत्यादी सर्व भोग्य पदार्थ ज्याला प्राप्त झालेले आहेत तो मनुष्यांमध्ये सर्वात सुखी होय, कारण मनुष्याला हाच परम आनंद वाटतो। त्याच्यापेक्षा 100 पट पितृलोकीचा आनंद आहे, त्याच्यापेक्षा 100 पट गंधर्व लोकीचा आनंद आहे, त्याच्यापेक्षा 100 पट आपल्या कर्मफलाने देवता बनलेल्या लोकांचा आनंद आहे, आणि त्याच्यापेक्षा 100 पट अजान देवतांचा आनंद आहे, त्याच्यापेक्षा 100 पट प्रजापती लोकीचा आनंद आहे, आणि त्याच्यापेक्षा 100 पट ब्रह्मलोकीचा आनंद होय। तोच पापरहित अकाम श्रोत्रियाचा परम आनंद आहे, कारण तृष्णारहित असा श्रोत्रिय प्रत्यक्ष असा ब्रह्मलोकच होय। ज्याला साक्षात ब्रह्म प्राप्त झाले आहे त्याला तो अनंत, असीम, अचिंत्य असा आनंद लाभतो की ज्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही। असा तो निरतिशय आनंद परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे स्वतःचे स्वरूप असतो, असा या म्हणण्याचा आशय आहे। याच अनंत आनंदमय आनंदाला 21व्या श्लोकात आत्यंतिक सुख आणि 5व्या अध्यायातील 21व्या श्लोकात अक्षय सुख असे म्हटले आहे, आणि पुढे येतो 29व्या श्लोकाचा संबंध। परंतु आपल्या या 39व्या भागाची वेळ इथे संपलेली आहे, आपण इथेच थांबूयात। आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आमच्या पर्यटनाचा केदार पूजा प्रवास नावाचा हा चॅनल आम्ही नवीन सुरू केलेला आहे। आमच्या या चॅनलवरच्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला तुमच्या ट्रिप्स प्लॅन करण्यासाठी
किंवा तुमच्या पर्यटनाचे नियोजन करण्यासाठी आणि सुंदर निसर्ग आणि महाराष्ट्र आणि भारत देश बघण्यासाठी होणार आहे। त्यामुळे आमच्या या नवीन चॅनलला सुद्धा सपोर्ट करावा, सबस्क्राईब करावे, फॉलो करावे, कॉमेंट कराव्या, लाईक करावं आणि शेअर सुद्धा करावे ही आपल्याला विनंती आहे। आपल्या याही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। चला तर मग पुढच्या 40व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6च्या 29व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत। तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।